सोलापूरच्या शास्त्रीनगर भागातील प्रसिद्ध हॉटेल माशाअल्ला मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, खिमा मसाला, चिकन अंगुरी, जुम्मा स्पेशल खिचडा, जेवणानंतर स्पेशल चहा मिळेल। किलो प्रमाणे पार्टी ऑर्डर्स स्वीकारले जातील। हॉटेल माशाअल्ला, शास्त्रीनगर, हनपिया मस्जिद जवळ, सोलापूर। प्रोप्रायटर इब्राहिम कुरेशी। पैगंबर जयंती आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या जश्ने ईदे मिलाद कमिटीतर्फे विविध ठिकाणी गोरगरीब लोकांना खाऊ वाटप करून त्यांना ब्लँकेट वाटप करण्यात आले। प्रथमतः रेल्वे स्टेशन परिसर, डीआरएम ऑफिस, रेल्वे हॉस्पिटल येथे गोरगरिबांना खाऊ वाटप करण्यात आले। तसेच रस्त्यावर बेघर, अनाथ आणि गोरगरीब लोकांना रेल्वे कर्मचारी जश्ने ईदे मिलाद कमिटीतर्फे ब्लँकेट वाटप करण्यात आले। त्याचबरोबर शहरातील सिद्धेश्वर मंदिर परिसर या ठिकाणी देखील ब्लँकेट वाटप करून रेल्वे कर्मचाऱ्यांनी माणुसकीचे दर्शन दाखवले। प्रथमच रेल्वे कर्मचाऱ्यांनी मिळून स्वखर्चाने हा सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। यात ईद ए मिलादुन्नबी कमिटी, रेल कर्मचारी सोलापूर तर्फे इलेक्ट्रिक CNW डेपो, इलेक्ट्रिक मेंटेनन्स, IOW ऑफिस, PWD ऑफिस, ट्रॅक मशीन डेपो, USFC, गार्ड लॉबी आणि स्टेशनचे सगळे ऑफिसचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते। यावेळी संस्थापक अध्यक्ष AS पठाण, अध्यक्ष लियाकत शेख, कार्याध्यक्ष सादिक शेख, खजिनदार अली मुल्ला, सेक्रेटरी महबूब शेख, रिजवान शेख, फरीद अलमेलकर, वाहिद मुंडेवाडी, अमीन सरके, मुजम्मिल जरतार, शकीलुद्दीन खान, अनिल गिराम CTI, सुशांत रामटेके, अप्पा जानगवळी, मुबीन शेख, राहुल कापुरे हे देखील उपस्थित होते। लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार जहूर सय्यद यांनी घेतलेला हा खास आढावा।
ईद ए मिलादुन्नबी आणि गणेश पैगंबर जयंती व गणेश विसर्जनच्या निमित्ताने आमचे परममित्र पठाण साहेब आणि लियाकत भाई यांनी जो उपक्रम राबवला, खरं तर हे खूप मोठं काम आहे. थंडी येण्याच्या अगोदर हे चादर वाटप करणं, जेणेकरून गरजू लोकांना थंडीपासून संरक्षण व्हावं या उद्देशाने त्यांनी जो उपक्रम राबवला त्याबद्दल खूप खूप आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो. असेच मोठे मोठे उपक्रम त्यांनी राबवून समाजकार्य करावं अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. सगळ्यात पहिला मी मनापासून धन्यवाद करतो की लोकप्रधान चॅनल माध्यमातून, कारण त्यांनी रात्रीचे आता 10-10:30 झालेत तरी पण त्यांनी बाईट घ्यायला एवढे रात्री आले. त्यासाठी मी लोकप्रधान चॅनलचा मनापासून रेल्वे कर्मचाऱ्यापासून धन्यवाद करतो. आज आम्ही सगळेजण ह्या कारणासाठी जमलेलो आहोत की आम्हाला सकाळपर्यंत वेळ भेटलेला नव्हता. आज 16 तारीख पैगंबर जयंती, ईद ए मिलादुन्नबी आणि उद्या गणेश उत्सव, ह्या दोन्ही निमित्ताने आम्ही रेल्वे कर्मचारी दरवर्षी आमच्या रेल्वे प्रमासेसमध्ये 16 तारखेला आणि गणेश उत्सवाच्या ह्या दोन्हीच्या मध्ये आम्ही खाऊ वाटप म्हणून तोंड गोड करून सगळ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचं आम्ही मनापासून गणेश उत्सव आणि ईद ए मिलादुन्नबी या दोन्हीची शुभेच्छा देत आहोत. तर मी गेल्या वर्षी जश्न ईद ए मिलादुन्नबी कमिटी रेल कर्मचारी सोलापूर याचा संस्थापक अध्यक्ष झालो. गेल्या वर्षी कार्यक्रम झाला होता आणि ह्यावेळी आम्ही सकाळी कार्यक्रमात लाडू वाटप केला आणि संध्याकाळी रात्रीच्या 10:30 वाजता आमची जे रेल्वे प्रमासेसचा रोड होता, DRM ऑफिस आणि स्टेशन, भैया चौक, सिद्धेश्वर मंदिर, या लोकांच्या बाहेर जे गरजू लोक होते, जे बेघर लोक होते, आम्ही त्यांना आमच्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या थ्रोनी आम्ही ब्लँकेट वाटप करण्यात आलेलं आहे. आणि एवढ्या रात्री माझे जे सहकारी सिनियर मोस्ट माझे मोठे बंधू, आमचे कमर्शियलचे म्हणा आणि आमचे CNWचे म्हणा, प्रत्येक डिपार्टमेंटचे लोक ज्यांना वेळोवेळी वेळ नसतो, गाड्यात जाऊन कधी पण ड्युट्या करावं लागतात, तरी पण त्यांनी जे वेळ काढून आले आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग झाले, मी त्यासाठी त्यांना धन्यवाद करतो. आणि या ईद ए मिलादुन्नबीची जी कमिटी आहेत, या वर्षाचे आमचे अध्यक्षांची नेमणूक झालेली आहे शेख लियाकत सर, आणि त्यानंतर आमचे स्पोर्ट्समॅन आमचे अनिल गिराम सर आणि आमचे अप्पासाहेब, आमचे अली भाऊ, असे आता मी नाव घेऊ शकत नाहीत, फारसे लोक आहेत. सांगण्याचा अर्थ काय आहे की ज्या रेल्वेमध्ये जे TC स्टॉप काम करतो की कधी पण त्यांना ड्युट्या लागतात, तर त्या वेळेत वेळ काढून आल्याबद्दल मी सगळ्या रेल कर्मचारी ईद ए मिलादुन्नबी कमिटीतर्फे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि 20 तारखेला येणाऱ्या 20 तारखेला आमच्या रेल्वे प्रमासेसमध्ये आम्ही जो कार्यक्रम ठेवलेला आहे ईद ए मिलादुन्नबीचं, त्यामध्ये पण आम्ही मूकबधीर पोरांना एक कंबल वाटप करण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तसेच मद्रेसाच्या 75 पोरांना आम्ही कंबल वाटप करण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तरी पण मी आवर्जून सगळ्यांना विनंती करतो की त्या कार्यक्रमामध्ये आमची येऊन शोभा वाढवावी ही मी नम्र विनंती करतो.